अक्कल घाल चुलीत. विंडो पाणी बोलू नकास. चल जा, तुझ्या आईशीला घेऊन जाईल. माझं डोकं फिरलं नव तर मी काय करेन त्याचा नेम नाही. हा आई तुम्ही थांबा, शांत व्हा प्लीज. मला जेव्हा त्यांची बाजू कळली ना अधिपती, मी खूप बोलले बाबांना. म्हणजे मला तसंही त्यांचं वागणं पटतच नव्हतं, पण हे सगळं कळाल्यावर तर खूपच खटकायला लागलं. हे बघा, मी असं नाही म्हणणार की माझ्यामध्ये आणि मॅडममध्ये सगळ्या गोष्टी अल्पेल होत्या. खूप फरक होता आमच्या विचारांमध्ये, मतांमध्ये. पण मला एक गोष्ट नक्की माहिती, स्त्री म्हणून त्यांच्या मनात माझ्याविषयी आदर होता आणि माझ्याही मनात त्यांच्याविषयी. आज माझा हाच प्रयत्न आहे अधिपती. एक स्त्री म्हणून तुम्ही आईंना समजून घ्या ना. जर एक सासू सून एकमेकींना स्त्री म्हणून समजून घेऊ शकता, तर एका मुलाला आईला समजून घेणं असं कितीसा अवघड आहे. बघा ना, मला माहिती आहे तुमची चिडचिड होणार आहे, तरी मी पुन्हा पुन्हा याविषयी तुमच्याशी बोलते. हा खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. हा, तू तिला गप्प करशील ग, पण मला नाही गप्प करू शकणार. म्या बोलणारच. तू किती बी आमची या घरातली किंमत कमी करायला बघ, पण आमचा जो अधिकार आहे का नाही या घरावर, तो हायच. कारण तो अधिकार आमासनी आमच्या ताईने मिळवून दिलेला आहे. तुझा याच्यात काय बी संबंध नाही. काय ग, काय डोळं फाडून माझ्याकडे बघायलीस? बोल की. अगं, माझ्या ताईची जरब नाही ग तुझ्या डोळ्यात. आणि हे बघ, तू का नाही माझ्या ताईची जागा घ्यायला बघू नगस. तिचं सोंग घ्यायला जाऊ नगस. हा, एकदा सोंग घेऊन आपटल्यास थोबाडावर, आता घेऊ नगस. कळलं? दुर्गे, अगं काय चाललंय तुझं? अगं तू काय करतेस? त्यांना मोठ्या आहेत नव तुझ्यापेक्षा. वयाचा मान हा मिळवायला लागतोय. उगाच वयानं मोठं हाय म्हणून मी कुणाला बी मान देत नसते. हा, मी मान देते फक्त आपल्या घरात एकाच माणसाला, ते बी माझ्या ताईला. हिचा काय संबंध आहे? ही काल आलेली उपरी बाई आहे माझ्यासाठी. मला ना तुझं थोबाडच फोडावंसं वाटतंय, पण या वयात तुझ्यावर हात उचलाया मन धजावत नाही. एवढा ताई ताई करतीयास. पण भूमी जर का इथे असती तर तुझा एक शब्द तरी ऐकून घेतलास ना का ग? तोंड बंद ठेवायचं. चल चल निघ इथं. या कुठं बी जाणार नाही. या इथंच थांबणार. जायचंच असेल तर हिला घाल येऊ. बाई, तुम्ही जे काही करता ते सगळं घराच्या भल्यासाठी करता. नेहमी घराचाच विचार तुमच्या मनात असतो. मग आत्ता मी जे करतेय त्यामागे दुसरा कुठला हेतू आहे सांगा बरं मला. अधिपती, असा विचार करून बघा, आत्ता जर भुवनेश्वरी मॅडम तुमच्या आईसाहेब इथे असत्या तर त्यांनी तुम्हाला असं वागू दिलं असतं आईंशी? त्यांना चाललं असतं हे? कारण त्यांनीही ह्या घरात शांतता राहावी यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि मी त्यांचीच तर परंपरा चालवते पुढे. नाही, पण जे काय ते आमच्या दोघात आहे, त्याच्यामुळे काय घराची शांतता वगैरे काय भंग होत नाही. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? अधिपती, एका खोलीत भांड वाजलं की सगळ्या घराला आवाज ऐकू येतो. सगळ्या घराची शांतता नष्ट होते. आणि मला तुमचं म्हणणं कळतंय. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमचं तुमच्या आयुष्यातलं स्थान इतर कोणालाही देऊ शकत नाही, ते द्या असं मी म्हणतही नाहीये. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही आईंना समजून घ्या. आणि हे बघा, मी घाई नाही करणार. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हाच त्यांना आई म्हणा. कारण अधिपती, ती हाक जर तुमच्या आतून आली ना तरच ती आईंच्या काळजाला भिडेल. आणि हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यांना समजून घ्यायला सुरुवात कराल. म्हणून माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे अधिपती, त्यांच्याशी शांतपणे बोला प्लीज. झिडकारू नका हो त्यांना. जे बाबांनी इतकी वर्ष भुवनेश्वरी मॅडम बरोबर केलं ते तुम्ही आईंबाबत नका न करू. हे काय मला माहिती नव्हतं तुमच्या दोघींमध्ये एवढं बोलणं झालं होतं. तुम्हाला दोघींना एकमेकींविषयी एवढा रिस्पेक्ट होता. काय बोलला नाही तुम्ही असं? त्यात काय सांगायचंय? काही गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात. काही गोष्टी घरातल्या बायकांमध्येच असतात. तुला असं वाटत असेल का तुझ्या गुळगुळू बोलण्यानं, शालीन वागण्यानं, सोजवळ असण्यानं अधिपती आणि मोठ्या मालकांवरती तू छाप पाडशील? माझ्यावर कधी बी छाप पाडू शकत नाहीस ग.
कळलं? तुला असं वाटत असेल का तुझ्या जीवावर मी इथं राहते? नाही, मी इथं राहायला आल्या ते मला माझ्या ताईनं मान सन्मानाने या घरात आणलंय म्हणून. माझी ताई आहे म्हणून. माझे कमी असतील पण माझ्या ताईचे डोंगरा एवढे उपकार आहेत या घरावर. माझ्या ताईनं हे घर उभं केलंय, नाहीतर कवाच याचं खंडर झालं असतं. कळलं? आणि मग तू कुठल्या घरात येऊन खिरीचं पातेलं ढवळत बसली असतीस ग? तुम्ही ना मूळ मुद्द्यावर आलात. ज्या खिरीसाठी तुमचा एवढा संताप होतोय, मी जरा थांबा, मी तुमच्यासाठी परत करते. काय खिरीसाठी? हे समज खिरीसाठी चाललंय असं वाटायलंय तुला? अगं खिरीचा प्रश्न नाही. तू गणपतीत काय केलंस ग? माझ्या ताईची परंपरा मोडून काढलीस तळलेल्या मोदकाची. आणि आता मी ताई नसताना मुद्दाम नवरात्र जोरात साजरं करायचं चाललंय तुझं. हा, या बाकी समजासनी अक्कल नसल, घाण ठेवली असेल अक्कल, पण मला हाय. मला दिसतात की तुझ्या चाली. आणि हे जे काय तुझं चाललंय का नाही, हे मला चांगलं दिसतंय. तुला का नाही या घरात माझ्या ताईची जागा घ्यायची. तुला सांगू, अधिपतीच्या डोळ्यात ताईला जो मान आहे का नाही, तो तुला खुपायलाय. ते तुला सहन होईना झालंय ग. त्यामुळं तू आमच्या समद्यांचा पान उतारा करायलीस. कारण आम्ही ताईची माणसं आहोत ना, उपरे आहोत ना. म्हणून तुझ्या डोळ्यात आम्ही बी खुपायलोय. आता लय बोललीस.